वृश्चिक राशी 21 ते 27 एप्रिल 2025 साप्ताहिक राशीफल। 21 ते 27 एप्रिलचा हा आठवडा वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे याची वृश्चिक राशींना उत्सुकता असेल। चला तर मग जाणून घेऊयात वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बदल, आत्मविश्वास आणि खोल विचारांचा आहे। तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभे असाल जिथे तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील आणि संयम ठेवावा लागेल। या आठवड्यात तुमची अंतर्दृष्टी आणि धैर्य तुम्हाला अनेक बाबतीत मार्गदर्शन करेल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने आणि संधी निर्माण होऊ शकतात। काही जुने प्रकल्प पुन्हा सक्रिय होऊ शकतात आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते। सहकाऱ्यांसोबतचे संबंध सामान्य राहतील, परंतु एखाद्याच्या वागण्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते। अशा परिस्थितीत संयम ठेवा। व्यावसायिकांसाठी हा गुप्त योजना आणि धोरणात्मक गुंतवणुकीचा काळ आहे। अचानक एक फायदेशीर सौदा देखील होऊ शकतो। ग्रहस्थिती पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे। तुम्ही तुमचे जीवन केवळ चांगले व्यवस्थित करू शकणार नाही, तर तुमच्या जीवनात नवीन मूल्ये देखील स्थापित करू शकाल। वृश्चिक राशी 21 ते 27 एप्रिल 2025 एप्रिलच्या या आठवड्यात वसुमती योग तयार होणार आहे। खरं तर या आठवड्यात गुरु ग्रह चंद्रापासून 6व्या घरात असेल, ज्यामुळे वसुमती योग निर्माण झाला आहे। ज्योतिषशास्त्रात वसुमती योग संपत्ती आणि सन्मान आणतो। अशा परिस्थितीत वसुमती योगामुळे या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना भरपूर नफा आणि प्रगती मिळण्याची शक्यता आहे। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आशेने भरलेला राहणार आहे। या आठवड्यात तुम्हाला लाभ होणार आहेत। आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते। तुम्ही खूप दिवसांपासून ते पूर्ण होण्याची वाट पाहत आहात। तसेच या आठवड्यात तुमच्या कुटुंबात अचानक पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम केल्याने तुम्हाला चांगले फायदे मिळतील। यासोबतच तुम्हाला प्रेमसंबंधातही मोठी कामगिरी मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा खूप सुधारेल। नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीसोबतच इतर स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळू शकतात। वृश्चिक राशी एप्रिलचा हा तिसरा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो। 21 ते 27 एप्रिल 2025च्या या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत असेल। यासोबतच शुक्र, बुध, राहू आणि शनी मीन राशीत असतील। अशा परिस्थितीत चतुर्भागी योगासह लक्ष्मीनारायणासह मालव्य राजयोग तयार होत आहेत। यासोबतच केतू कन्या राशीत आहे आणि गुरु वृषभ राशीत राहील। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात वृश्चिक राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकते। यासोबतच नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळू शकते। एप्रिलमध्ये या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मकर राशीतील चंद्र वृषभ राशीतील गुरुसोबत गजकेशरी राजयोग तयार करेल। याशिवाय चतुर्ग्रही योगासह पंचग्रही लक्ष्मीनारायण मालव्य राजयोग विषकलाक्षी राजयोगही तयार होत आहेत। या राजयोगांचा प्रभाव म्हणजे आता सखोल विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची वेळ आली आहे। काही लपलेल्या गोष्टी उघड होऊ शकतात। गंभीर प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मानसिक आराम मिळेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे। तुम्ही पूर्णपणे सक्रिय राहाल आणि तुमच्या सर्व कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल। तुमचे कामही सुरळीत होईल। कोणतीही मोठी समस्या येणार नाही। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही। सर्व काही सामान्य होईल। जर तुम्ही व्यावसायिक असाल तर या आठवड्यात तुमचा व्यवसाय जसा आहे तसाच चालू राहील। प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा प्रिय व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल। ते तुमचे म्हणणे समजून घेतील आणि प्रत्येक अडचणीत तुमच्या पाठीशी उभे राहतील। यामुळे तुमचे नाते मजबूत होईल। या आठवड्यात ब्रह्मांड स्वतः शोध घेईल आणि व्यावसायिक प्रगतीला प्रोत्साहन देईल। मंगळ तुमच्या उत्साहाला चालना देईल, ज्यामुळे करिअरची उद्दिष्टे तीव्रतेने साध्य करण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो। सर्जनशील उपक्रमांमध्ये उत्कटतेला वाहून घ्या। उल्लेखनीय निकाल मिळवण्यासाठी परिश्रम आणि नवोपक्रमाचे मिश्रण करा। आर्थिकदृष्ट्या नफा एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करावे। दीर्घकालीन वाढीसाठी रणनीती तयार करा। नातेसंबंधांच्या पैलूंमध्ये प्रामाणिक संवाद आवश्यक आहे।
समस्या वाढण्यापूर्वी त्या सोडवल्या पाहिजेत. अविवाहित आणि अनपेक्षित भेटींसाठी खुले राहावे, ज्यामुळे संभाव्यता जटिल परंतु आकर्षक संधी तुमच्यासाठी निर्माण होईल. आरोग्यासाठी मानसिक एकाग्रता आणि शारीरिक क्रियाकलाप यांच्यात संतुलन आवश्यक आहे. समग्र कल्याणासाठी निसर्ग किंवा ध्यानातून तुम्हाला आराम मिळेल. दिनचर्येशी जुळवून घेतल्याने कार्यक्षमता आणि चैतन्य दोन्ही वाढतात. सामाजिकदृष्ट्या बौद्धिक आणि भावनिक खोलीला चालना देणाऱ्या मेळाव्यांमध्ये मग्न व्हा. नातेसंबंध वाढवा. संशोधन किंवा अभ्यास एक्सप्लोर करा, ज्यामुळे स्वतःची सुधारणा आणि शहाणपण मिळेल. परिवर्तन महत्त्वाचे आहे. अंतर्दृष्टी आणि कृतीसह वैयक्तिक स्वप्नावर पुनरावृत्ती करा. कोणतेही निर्णय सकारात्मक करण्यासाठी, जीवनातील बदलांना रचनात्मकतेने मार्गदर्शन करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांमध्ये समतोल साधण्यासाठी अंतर्ज्ञानावर अवलंबून राहा. वृश्चिक राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा पिवळा असेल. भाग्यशाली अंक 4 असेल. भाग्यशाली दिवस बुधवार आहे आणि या आठवड्याचा शेवट विचार न करता कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवू नका आणि सावधगिरी बाळगा. एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.